कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चल हाँ ठीक है, मग मी रिक्षा बोलवते आता। हाँ अगं रिक्षा कशाला, साताऱ्याला रिक्षान जायचं वय ग? अगं बस पर्यंत जायला तरी रिक्षा पाहिजे की नको? अगं बस ना कशाला, आशू येतोय आपल्या बरोबर। आशू येतोय? काय येतो म्हणजे का आशू काय येतोय? हो ना, नाही म्हणजे त्यांना कशाला त्रास दिलात तुम्ही आई? हा मी पण तेच म्हणत होते, उगाच कशाला त्याला त्रास। अगं मी त्याला विचारलं ना तरी येतो म्हणला। आणि आशू लई चांगला पोरगा आहे बघ। काय ग शिवा, फक्त मान का डोलवलीस? काय झालंय? नाही कुठे कुठे काय नाही, चला आपण निघायची तयारी करूया। मग काय उत्तर दिलं का नाही? कसलं उत्तर आजी आता? अगं त्यो तुला उत्तर देणार होता का नाही ते? आजी आता कशाला काहीतरी बडबडते तू, नको काही हे सगळं बोलू, राहू दे। आता हे काय त्यो उत्तर देणार होता म्हणल्यावर विचारायला नको? दिव्या, तू घरी जायला निघालीस का? मी बाय्याच्या सोबत चाललीये। का? तू का चाललीस त्यांच्यासोबत? मी कुठं तुला म्हणलं चल म्हणून? उगाच आपली चालली। बाईजी मी पण तुझीच नाते ना, मला फिरायची इच्छा झालीये, मला कंटाळा आला इथे राहून राहून। मग तुला फिरायचं तुझ्या नवऱ्याबरोबर जा की फिरायला, आमच्या बरोबर कशाला येते? ये बघ दिव्या, तुला आधीच सांगते, म्हणजे तू बरोबर आमच्या यायला काय बी हरकत नाही माझी, पण ती मध्ये मध्ये तोच घालतीस का नाही ते करायचं नाही। हा अगं मी काय फक्त गोंधळच घालते का? मी फक्त फिरायला येणार आहे बस। आणि जर काय केलंस का नाही तर गाठ माझ्याशी एवढं ध्यानात ठेव। पण दिव्या, काही गरज आहे का? नाही म्हणजे जावई बापू सुद्धा असणार आहेत त्यांच्यासोबत आणि त्यांना नाही आवडत ग। हे बघ, मी काय त्याच्याशी बोलायला जाणार नाहीये, मी राहीन माझं दूर, ठीक आहे? पण तरी पण त्यांना कसं तरी वाटतं तू असल्यावर, कशाला उगाच तू हट्ट कर? बरं मी त्यांच्या गाडीत जात नाही, मी एक काम करते, मी मागून बसने जाते आणि मग तिथे आल्यावर तुम्हाला जॉईन करेन, ठीक आहे शिवा? एवढा काही प्रॉब्लेम नाहीये, तू येऊ शकतेस। नाही जाऊ दे, कशाला उगाच तुला त्रास? आता बोलले ना एकदा येऊ शकते, मग येऊ शकते। हो म्हणाली। का आशुतोष राव, घर सोडता की काय? हो घर सोडून चाललोय। उलट उत्तर देऊ नको, बॅग का भरतोय हे विचारतोय ना। शिवाच्या आजीच्या गावाला चाललोय आपण, म्हणून बॅग भरतोय। वा 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 वा, उत्तम। काय लग्न म्हणजे दोन कुटुंबांनी एकत्र येणं असतं, तर तू तिच्या आजीच्या गावाला जाणं, तिने तुझ्या आजीच्या गावाला जाणं, उत्तम आयडिया। वा वा, जा बिंदास जा भाई, मजा कर। मी आपण म्हणलो ऐकलं नाहीस का तू? सॉरी, कम अगेन? आपण चाललोय तू आणि मी। अरे मी येऊन काय करू? तू की नाही माझा खूप जवळचा मित्र आहेस, त्यामुळे सोबतीला मला तू लागणार। हे बघ भाई, हे बघ, तुझे टी शर्ट मला येणार नाहीत भाई। अरे रोज चेस्ट मारतो भाई, तुझे टी शर्ट नाही येणार मला। स्ट्रेच होतील थोडे, घाल पण। एक मिनिट, तुला आज आठवलोय मी? इतके दिवस मी आठवलो? मी तुला विचारतोय त्या रात्री काय झालं तू मला सांगितलंस का? नाही सांगितलं ना? हळू लाव, तुटेल ती। त्या रात्री जे व्हायचं तेच झालं। जे व्हायचं होतं ते झालं ना, चांगलं झालं ना। मग भावा जरा हसून सांग, असा काय चेहरा पाडून बोलतोय? हे काय, मी खुश आहे। आहेस ना? हो मस्त छान खुश आहे मी, आणि म्हणूनच मी चाललोय आणि तूही बरोबर येतोयस। हे बघ आशू, तुम्ही दोघे जा, मी कशाला कबाब मध्ये हड्डी, तू शिवाला वेळ दे ना। तेच तर नाही करायचंय। बाय्याजी येणार आहे, बाय्याजी। बाय्याजी येणार आहे हे ऐकून मी काय उतावळा होणार आहे? हे मला नाही यायचंय ना आशू। माझ्या डिस्कशन नाही आहे, तू येतोयस। हे घे। हे बघ, नेहमी मी बघ, काय? मी येतो पण तुझे टी शर्ट मी घालणार नाही, मी माझे कपडे घेऊन येतो। तू बाहेर ये, मी लगेच कपडे घेऊन येतो। ठीक आहे। खरेदी करावी लागेल, कसं पिकनिकला चाललोय, फिरायला चाललोय, छान दिसणं अपेक्षित आहे। जे कपडे आहेत ते बाबा, बॅगेत ठेव आणि ब्रो. पटकन निघ। आई
नको विचार करून स्वतःला त्रास करून घेऊस. नाही म्हणजे तू विचार करतेस पण तसं काही घडत तर नाहीच. आणि शेवटी अपेक्षा करणं ही अपेक्षा भंगाची पहिली पायरी असते. गप्प बस ग कीर्ती. काही मी चांगलं सांगते, तू मलाच काय गप्प करतेस. आता बघ ना, आशूने पण शिवाला ऍक्सेप्ट केलंय. सगळं नीट सुरू आहे, सगळं चांगलं घडतंय. त्याचं एक वेगळं आयुष्य सुरू झालंय. म्हणजे आता शिवा सकाळी न सांगता गेली, आशूला पण तिकडे बोलावून घेतलं आणि त्यांच्या घरच्यांना तर फुकटच गाडी मिळाली आहे. म्हणजे घरचीच गाडी झाली आहे ना त्यांच्यासाठी. आशू पण ड्रायव्हर सारखा निघाला लगेच. काय तोंडाला येईल ते बोलशील का ग? सॉरी, पण मला जे घडतंय जे दिसतंय तेच सांगते मी तुला. आता आशूला पण भाऊंनी एका कॉलवर लगेच निघायला सांगितलं ना. मला एक कळत नाही, भाऊंना का नाही कळत ग? आता भले ते आपले नातेवाईक झालेत, पण त्यांनी एखादी गोष्ट सांगितली तर लगेच ऐकायला पाहिजे का? मला माहितीये तू यावर काही बोलणार नाहीयेस, जसं आधी बोलली नाहीयेस. कीर्ती, माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की तू बोल, काहीतरी बोलत जा, नाहीतर उगाच स्वतःला त्रास करून घेशील. आणि तुला झालेला त्रास मला नाही बघवणार. प्लीज नको स्वतःला त्रास करून घेऊस. येतो मी. मला निघायला हवं. हा, ओके बाय सर. एनिवे ही आपली शेवटची भेट. त्यानंतर काही भेट होणार नाही. शेवटची भेट? संपदा, असं का म्हणतेस तू? असं का म्हणजे आता तर आपलं बोलणं झालं ना. म्हणजे आता माझी एक्झाम झाली की झालं, मग काही भेटायचं नाही आपण. अगं नाही, असं काही नाहीये. आपण एक्झाम नंतर भेटू ना. अच्छा, एक्झाम नंतर भेटू शकतो आपण. हा, आणि काय करायचं मग? काय करायचं म्हणजे तुला काय प्रॉब्लेम्स असतील तर सांग, आपण ते सगळे डाऊट्स क्लिअर करू. अच्छा, माझे सगळे प्रॉब्लेम्स डाऊट्स क्लिअर करशील, पण अभ्यासाचंच करायचं ना. अभ्यासानंतर आपण पुन्हा फिल्मला जाऊ ना. फिल्मला जाऊ पुन्हा एकदा. नक्की? म्हणजे पुन्हा एकदा आपण फिल्मला जाऊयात. पण बघ हा, म्हणजे नंतर असं नाही करायचं की मी काय तुला बोललोच नाही वगैरे. नाही, असं काही नाही. अरे म्हणजे फिल्मला नाही जाता आलं तर आपण दुसरं काहीतरी प्लॅन करू. दुसरं काहीतरी म्हणजे तुला आवडेल ते. मला आवडेल ते. हो चालेल, मला आवडेल ते आपण करूयात. म्हणजे तुझी भेटायची इच्छा आहे तर. संपदा, अगं आपण भेटत आलोच आहे ना. भेटूयात सर आपण. चालेल. जेऊ मी. ओके बाय. बाय. चालेल, बाय. भेटा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.